चेक पोस्ट डेटेड होता, चेक कोरा होता। हा आरोपीचा बचाव कायद्याने चालू शकतो का? अशा केसेसमध्ये आरोपीला शिक्षा होते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। रकमेच्या देवाणघेवाणीमध्ये किंवा वस्तू किंवा सेवेच्या देवाणघेवाणीमध्ये चेकने व्यवहार केला जातो। रकमेच्या येणेबाकीसाठी चेक दिला जातो। जेव्हा तो चेक वटवण्यासाठी पाठवला जातो तेव्हा माझ्याकडे कोणतीच रक्कम येणेबाकी नाही, मी कोरा चेक दिलेला होता किंवा चेक पोस्ट डेटेड होता, म्हणजेच पुढील तारखेचा होता। अशा प्रकारचा बचाव घेतला जातो। अशा प्रकारे घेतलेला बचाव कायद्याने चालू शकतो का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने बीर सिंग विरुद्ध मुकेश कुमार, बीर सिंग विरुद्ध मुकेश कुमार या केसमध्ये 2019 मध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये असे म्हटलेले आहे की आरोपीने चेकवर स्वतःहून सही करून चेक दिलेला असेल तर तो चेक कायदेशीर आहे। तो चेक येणेबाकी असलेल्या रकमेच्या वसुलीसाठीच दिलेला आहे असे मानण्यात यावे। जरी तो चेक पोस्ट डेटेड म्हणजे पुढील तारखेचा असेल किंवा चेकवर कोणताच मजकूर लिहिलेला नसेल, म्हणजेच कोरा चेक असेल, परंतु त्यावर आरोपीची सही असेल तरीही गुन्हा घडण्यास पुरेसे आहे। मी चेकवर फक्त सही केली होती, त्यावर मजकूर लिहिलेला नव्हता, कोरा चेक दिलेला होता, पुढील तारखेचा चेक दिलेला होता, त्यामुळे मला निर्दोष मुक्त करावे, हा आरोपीचा बचाव या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ग्राह्य धरता येणार नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटलेले आहे की आरोपीने फिर्यादीला चेक हा स्वतःहून स्वइच्छेने सही करून दिलेला असला पाहिजे, तेही पुरेसे आहे। आरोपीवर कोणताही दबाव किंवा बळजबरी चेक देताना केलेली नव्हती। ही बाब माननीय न्यायालयासमोर आली की गुन्हा घडतो। आणि आरोपीचे जर असे म्हणणे असेल की फिर्यादीने तो चेक जबरदस्तीने घेतला, बळजबरी करून घेतला, धाक दाखवून घेतला, तर या गोष्टी या आरोपीला सिद्ध कराव्या लागतात। केवळ म्हणणे पुरेसे नसते। अशा प्रकारे जबरदस्ती करून, धाक दाखवून, दबाव टाकून फिर्यादीने चेक घेतलेला होता, त्यावेळी त्याबाबत आरोपीने कोणकोणत्या गोष्टी केल्या हे अशा केसेसमध्ये महत्त्वाचे ठरते। उदाहरणार्थ, आरोपीने या घटनेबाबत पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली होती का? आरोपीने या घटनेबाबत त्या बँकेचा चेक आहे त्या बँकेला कळवलेले होते का? आरोपीने फिर्यादीला चेक जबरदस्तीने, दबावाने किंवा भीती दाखवून घेतलेला आहे याबाबत चेकची केस दाखल करण्याच्या पूर्वी फिर्यादीला नोटीस पाठवली होती का? या सर्व गोष्टी पाहिल्या जातात। आरोपीने वरील सर्व गोष्टी या फिर्यादीने बँकेत चेक वटवण्यासाठी पाठवण्यापूर्वी कराव्या लागतात। फिर्यादीने बँकेमध्ये चेक वटवण्यासाठी पाठवल्यानंतर आरोपीने जर वरील गोष्टी केल्या तर त्याला महत्त्व राहत नाही। फिर्यादीच्या केसला काउंटर करण्यासाठी आरोपीने त्या गोष्टी केल्या असे फिर्यादी म्हणू शकतो। त्यामुळे यापुढे माझी कोऱ्या चेकवर सही घेतली होती, मजकूर लिहिलेला नव्हता किंवा मी पुढील तारखेचे चेक दिलेले होते, अशा प्रकारचे बचाव आरोपीला केसमधून वाचवू शकणार नाहीत। बीर सिंग विरुद्ध मुकेश कुमार ही माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस 2019 भाग नंबर 4 सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर 197 यावर रिपोर्टेड झालेली आहे। ही केस फिर्यादीला आरोपीकडून रकमेच्या वसुलीसाठी आणि आरोपीला शिक्षा करण्यासाठी नक्कीच मदत करणारी अशी ठरणार आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा। आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल। अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील। आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा।